हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो आता सकाळ सकाळ शाळेला, कारण की आज आहे आपला स्वातंत्र्य दिन. तुम्हाला दाखवतो शाळेतली फुटेज आणि आजचा दिवस आपण कसा घालवला. ठीक आहे. तर आता इथून मुलं भाषणाची रिहर्सल करत आहेत. इथं मुलं आवरत आहेत, बूट्स वगैरे स्वच्छ करत आहेत. तर इथं बघा, इथं पण ओळखते का बघा, हे कोण आलेलं आहे. अभय पटेल आलेला आहे. अभय पटेल तर हे बघा, आपले अभय पटेल आलेले आहेत. तर आपल्याला इकडं आल्याबद्दल आपल्याला कसं वाटते? वंदे तर आता इथलं सगळं आवरलेलं आहे. झेंडा वगैरे फडकून झालेला आहे. तर आता आबाईला घेऊन आपण थेट जिलेबी घ्यायला जाऊया पहिली, आणि नंतर मग घरी जाऊया. ठीक आहे. तर आता जिलेबी घेतलेले आहेत. तर आता जाऊ आपण थेट घरी. चला. तर आता आम्ही घरला आलेलो आहे आणि फ्रेश होऊन मस्तपैकी बसलेलो आहे. आता केलेलं आहे पाणीपुरी. तर पाणीपुरी खाऊन घ्या आणि मग गणपती बाप्पांच्या डेकोरेशनचे जरा नियोजन राहा. ठीक आहे. तर टॉम्या पण आमचा पुरी खात आहे बघा, पाणीपुरी. टॉम्या कशी झाल्या सांग, काय पाणीपुरी मस्त झाल्या. मस्त झाल्या म्हणते.
तर यानं 2-3 पुऱ्या खाल्यात आणि पुऱ्या मागायला त्यामुळे काय आहे आणि तिथे तर डॉली मागायला लागली या चांगल्या झाल्या काय तर हळूहळू मापान बसते बघा ही मापान टोमॅ पुरी पाहिजे अजून टोमॅ रे तरी पाणीपुरी खाल्ल्यामुळे काय व्हायला लागले बघा आता यासनी हे पाणीपुरी खाल्लेल्या ताकद आलेल्या आहे दोघांच्यात ए टोमॅटोले ऐकणारच झाले हे बघा हिरा तर आता आपली पाणीपुरी वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे मगाशीच तर गणपतीचं जे नियोजन लावलेलं आहे फक्त आज चिवा आणून ठेवलेलं आहे सेटअपसाठी तुम्हाला दाखवतो कितपत काय आणलं हां तर हे बघा हे चिवा आम्ही आणलेलं आहेत गणपती सेटअपला वापरण्यासाठी हे जे 20 फूट एक उंची असेल फक्त असं एक 10 चिवं फक्त आम्ही विकत आणलेलं आहे ठीक आहे तर हे चिव्यांचा एक मोठा सेटअप तयार करणार आहे आणि त्यातमध्येच काहीतरी डिझाईन तयार करणार आहे तर इतकंच आम्ही काय केलेलं आहे नियोजन बाकी काय नाही उद्यापासून आम्ही गणपती बाप्पांचे डेकोरेशन चालू करणार आहे ते तुम्हाला मी पेजवर टाकत राहीन ठीक आहे तर ह्या व्हिडिओला इथंच थांबूया आणि व्हिडिओ इथंच समाप्त करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय